चांगला नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। आपल्याला ना तिची मेडिकल पॉलिसी काय आता काय होते कंपनी कामाला जातो तिथं काय कंपनी पण तिथं काय त्याचं काही हे नाही मेडिकल पॉलिसी नाही त्यांची काही डायरेक्ट पेमेंट सगळं राहतात। आता उद्या सपोज काय झालं बाय चान्स बघा काही त्याला म्हणजे टेन्शन नाही आणि ॲक्च्युली आपण 2 रुपये कमवतोय तर एक फायनान्शियल सिक्युरिटी प्रत्येक व्यक्तीकडे असलंच पाहिजे। आता हे मिनीनाथ पादीर भाऊ आमच्या केडगाव मधलेच आहेत, हे LIC वगैरे करतात। तर आपल्या राजूची LIC केलेली आहे ना, हे भाऊंकडेच केलेली आहे। आणि आता म्हणलं राजूची मेडिकल पॉलिसी पण करून टाकावं त्यांच्याकडं, कारण राजू कंपनीमध्ये कामाला जातो ना, तिथं कसं लोखंडात स्टीलमध्ये काम करावं लागतं, रिस्कीचं असतं। कुठं काम करायचं म्हणलं तर कष्ट हे करावंच लागतात आणि रिस्क थोडंफार असतंच। तर म्हणलं त्याची पॉलिसी करून टाकावा। तर त्याला दुखणं भाणं आलं तर आम्ही आहेतच, पण कसं आता फॅसिलिटी दिलेल्या आहेत ना सरकारने, तर आपण ते करायलाच पाहिजे। तर म्हणलं चला त्याची एक पॉलिसी आपण खोलून टाकू। तर राजूची पहिली 5,000ची LIC केलेली आहे आम्ही, महिन्याला 5,000 कटतात। आणि आता ही मेडिकल पॉलिसी करायची, तर भाऊ सांगत होते आता 2 दिवसापूर्वी छान प्लॅन आलेला आहे। 12,800चा प्लॅन आहे आणि वर्षालाच भरायचे ते, आणि आपल्याला 10 लाखाची रिकव्हरी मिळते। एक्सपेक्टेशन आहे त्या हॉस्पिटलकडनं काही सर्व्हिसची, पण जर तर आमचं बोलणं चालूच होतं, तितक्यात इतका मोठा पाऊस आला ना, पाऊस पाहून मी वरती आले टेरेसवर ना, तर मला राहावलंच नाही, म्हणलं थोडंसं पावसात भिजावा, कारण पहिला पाऊस आहे ना, त्या दिवशी थोडी झिमझिम झाली होती, पण आज खूपच मोठा पाऊस आला होता। चांगला असतं तर ते मिनीनाथ भाऊ बसलेलेच होते, त्यांना म्हणलं पाऊस येतोय, आम्ही जरा पावसात भिजतो। फौजी साहेबांनी गेलं पावसात थोडंसं भिजलो। फौजी साहेबांनी फक्त डोकं पुसलं, त्यांनी तसंच ठेवलं, म्हणले बोल बरं वाटतंय, खूप गरम होत होतं। मी कपडे चेंज केले आणि पुन्हा त्यांना आता चहा करून दिलाय गुळाचा मस्त। तुमचं टेन्शन नाही झाली पॉलिसी बरं तर आज तुमच्या दाजींनी तुमचे हेल्थ इन्शुरन्स करून आता तुम्हाला फायनान्शियली प्रोटेक्ट करून टाकलेले आमच्या डोक्याला ऐकलंय। आता त्याला एक नवीन गाडी घ्यायची आणि पुन्हा एक त्याची पॉलिसी ओपन करू, मग गाडी नीट झाल्यावर। म्हणजे एक हेल्थ इन्शुरन्स आहे फायनान्शियल पिरियड मधलं पहिलं पाऊल असतं। आपण थोडं उलट गेलंय, आपण पहिले सेव्हिंग केली मग हेल्थ इन्शुरन्स केले, हरकत नाहीये, दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत आपल्या। तर सगळ्यांना मी चहा करून दिला, त्यानंतर मग ते मिनीनाथ भाऊ पण गेले पाऊस उघडल्यानंतर। आणि पाऊस उघडला कुठं नाही तर लगेच फौजी साहेब लागले बाहेर झाडांच्यात काम करायला। तर मिरच्याचे रोपं छान उगले होते ना, ते म्हणले थोडे थोडे वेगळे करून लावतो मी, आता पाऊस झालाय ना छान रोपते ते। ह्या वर्षी तर उन्हाळा इतका डेंजर होता ना, पहिले झाडं आहेत ना तर तेच जगवायचं मुश्किल झालं होतं, काही झाडांचे पानं असे करपल्यासारखे व्हायचे उन्हाने, तर खूप वाईट वाटायचं। त्यामुळं उन्हाळ्यामध्ये झाडं नवीन लावताच येत नाही ते, किंवा झाडाच्या कटिंग सुद्धा लावलेलं व्यवस्थित येत नाही। उन्हाळ्यामध्ये काय व्हायचं, सकाळचं 7-8 वाजले ना असं वाटायचं दुपार झाली, दुपारचं ऊन पडतं ना कडक, तसं ऊन पडायचं। आणि मग टेरेसवरती झाडांचं काही काम पण होत नव्हतं, जे कवळे झाडं आहेत ना ते असं जळाल्यासारखे व्हायचे। बरेचसे झाडं गेलेत पण बरं का माझे उन्हाळ्यामध्ये, तर त्यामुळे आम्ही असं काही झाडं लावले नव्हते, फक्त जेवढे पहिले झाडं आहेत ना तेच उन्हाळ्यामध्ये कसे जागवायचे हेच आम्ही पाहत होतो आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतो।
तर व्यवस्थित राहिलेत. थोडेसे झाडं गेलेलेत, आता त्या मोकळ्या कुंड्यांच्यामध्ये झाडं आणून लावा लागतील किंवा या दुसऱ्या झाडांच्या कटिंग लावावं लागतील. तर आता म्हणजे पावसाला सुरुवात झाली ना, जूनमध्ये पावसाळा चालू होतो, पण आता अवकाळी पाऊस आलाय तरी पण इतकं छान वाटतंय ना, झाडांच्या मस्त ते झाल्यासारखं झाले, टावकरलेच झाडं. तर फौजी साहेब म्हणले मी आता ह्या मिरच्यांचे रोप आलेलेत नाही, वेगवेगळे लावतो म्हणजे छान रोपतेन ते. आता पावसाळा आलाच आहे, थोड्या दिवसात येईलच पाऊस, रोपून जाते. तुम्हाला कोरपड आहे तुमच्याकडे? हे बघा, ऐका ना, एका स्नेक प्लांट आहे आपल्याला नाही माझ्या फ्रीज लावलेलं ते एक आहे बरं का. हे वेगवेगळं करून लावा. इथे झाड आहे ते असं इंडोर प्लांट आहे, याला काढून या, चांगली कुंडी आणा. ऐका ना, हे वेगळे स्नेक प्लांट आणि हे वेगळे. पाऊस उघडला आणि LIC वाले भाऊ पण गेले. तितक्यात आमच्या गाववाल्या ताई इथं जवळच राहतात ना, तर त्या फिरायला आल्या होत्या, त्या पण आल्या घरी. तर आता पाऊस पडलाय ना, त्या म्हणल्या जाता जाता आता झाडं पण घेऊन जावा लावण्यासाठी, त्यामुळं आल्या होत्या त्या. तर असं फौजी साहेब आहेत ना, प्लास्टिकच्या पिशव्यांच्यात असं झाडांच्या कटिंग लावून ठेवतात. ते रोपलेले झाडं आहेत ना, मग असं कोणी आलं ना, पाहुणे रावळे किंवा कोणी आलं ना झाडं घ्यायला, तर ते देत असतात. तर फौजी साहेबांनी त्यांना जरा झाडं काढून दिले. त्यानंतर बाकीच्या झाडांच्या कटिंग पण फौजी साहेब देत होते. आणि अजून पण पावसाचं असं झाकळून आलेलं होतं ना, आभाळ असा अंधार अंधार वाटत होता. पिवळं पिंक कलर आवडले इथले लाईट लाव राजू. दोन फाटे लावतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक प्रकारचे चुलीचा कलर नाही गेला नाही जातो ते पाणी टाकलं का ते फुलतो. हो ना, किती फ्रेश वाटायला लागलं. फ्रेश वाटतं, धुवून जातं. छोटं तुला काय लागत अजून फ्रेश झालंय. कोणते लागलं? हवा नाही लागत ना. नाही लागत इथं. जंगलात म्हणून ठेवले. ओलं झालंय आतमध्ये. मनी प्लांट कसं वर जातं तसं येते ना, जागेवर छोटे फुलं नाही ते याचे पडले, पण हे एकदम हिरवगार राहतं नाही का. पोर्च मध्ये लावावं लागतं, ऊन जमत नाही त्याला. येऊस तर ते खराब मागितलं होतं तुम्ही, येऊस तर ते खराब होते जाऊ. लय भारी येतं ते. हे बघा छोट्याच ह्याच्यात लावलं तुम्ही. आता येत आहे ना, बघा ना एकदम दाट होतं. हे बघा, आता याचे 2 जरी मुळ्या लावल्या ना, याच्यामध्ये एवढं होतं. अरे अरे काय कर, कट करावं लागेल. कटर आणलं म्हणजे असं येत नाही ते. कटरनी कापून ते शोध आहे ना. कोणतं हे? हा नाही कांदा नाही, त्याच्या बियापासून उगवतं ते. हा हे रोजमेरी ना, ते म्हणजे आयुर्वेदिक आहे नाही का. याच्यापासून डोक्याचं तेल बनतं. नुसतं पाण्यामध्ये उकळून तुम्ही त्याचं पाणी जरी केसांना लावलं ना, तरी त्याचा खूप बेनिफिट आहे. हे बघा येतं एवढंच लावलं तरी येते त्या काय लावलं त्याच्यावर द्या ना वेल. ते थोडा ना, त्याचं म्हणजे खाद्य तेल घ्यायचं, त्याच्यात उकळायचं, ते तेल पण बनतं. लोक ऑनलाईन त्याच्या सुकलेलं पानं मागवितात, म्हणजे त्यांनी माइंड फ्रेश होते. त्याचे काय काय बेनिफिट आहेत तुम्हाला गुगलवर पाहायला मिळेल बघा. कुठे मोकळं झालं का पुन्हा येऊ आम्ही. हे उपटावताना झाड द्यायला येईल तर काढवायचं तू. त्याचा कांदा असतो वाटते. नाही कांदा नसतो. मी आता ते बी पडलेलं आहे ना, बी पासून उगवतं ते. उन्हाळ्यात जरा थोडे डाऊन होते. अशा भिंतीला वॉल कुंड्यात म्हणते काय त्या तिथं साठवलेलं ते यांच्यापेक्षा बरे मग यांच्यात तारी बिरी खराब होते. हा ते काय ते वेळ तुमच्या हातात दिले अशी लोंग त्यात खाली नाही का.
ते स्पायडर प्लांट आहे का तुमच्याकडे? असं स्पायडर प्लांट आहे तुमच्याकडे? हे असं हा वय ते नाही येणार, ते ना काही मुळात ते नाही येणार कवळं, मुळात फुटलेल्या तिकडं मुळात फुटलेल्या गांड्या हे पोजू नका अन्य काय ना मी म्हणलं त्याला फुलं येते यायला काही पाहिजे गणेश वरून घालायचं काय स्टूल आहे का? गणेशाला गेलाय ना अशा मुळ्या फुटल्याला लागतात. हो कधी येतो पडत झाड तरी तुम्हाला किती वेळ जात असेल राडा काढायचा मला पाणी पाणी मारतो पाणी नाही मारणार आता भारी दिसत ते पण मेहनत तेवढीच असते मेहनत नाहीये मेहनत तेवढीच पप्पांना शांतच नाही बसून द्यायचं अहो मेहनत आहे पण तेवढा आनंद पण तेवढाच आहे त्याच्यात. छान वाटतं किती छान वाटतं. पुदिना आहे का तुम्हाला? अन्य काय नाही राहणार मी म्हणलं नर्सरीतून आण आपल्या दोन काय म्हणते तर डेलिया फुल येतं याला. फुल येतं एवढं फुल येतं त्याला. माती जड आहे ना किती हवा आली साईले बॅलर आहेत माहिती का अंकलनी कापले ते नसतात का पाण्याचे ड्रम पाण्याचे ते बाटल्या नसतात का रे? कलर केले हा ते अर्ध कापलंय त्याच्यामध्ये ते दुसरे झाड लावले. राजू हे केवढ्याला पडले माहिती का? 20 रुपयाला. याच्यामध्ये घर गलांड्याचे हे साहिल कर ना तुझ्या घरी असं हा जे अशा गोल बारीक पिशव्या पाहिजे होत्या खुशी पप्पांनी मोठे घेतले स्क्वेअर घेतले ना तर त्यात आलंच नाही ते. तुम्ही त्या मागवल्या ना तुम्हाला गवती चहा घेऊन जा आणि तो चाफा आहे ना तो तुम्ही कटिंग लावलेल्या कटिंग घेऊन जा तुम्हाला त्यात 2 लावलेले. तर बराच वेळा आम्ही टेरेसवरती होतो. बऱ्याचशा झाडांच्या कटिंग झाडं दिले त्या ताईंना लावायला. खाली आलो चहा झाला पुन्हा एकदा आणि हे पाहता मस्त प्रदोष काळ झाला होता. दिवाबत्ती करून घ्यावं म्हणलं आणि स्वयंपाकाला लागायचं होतं. चहा पाणी झाल्यानंतर मी लागले पीठ मळायला. तोपर्यंत राजूनी मेथीची भाजी निसली आणि मी मेथीची भाजी आज लसूणीने मेथी करणार होते ना तर त्याला वाटण काढायचं होतं. थोडासा वेळ लागणार होता. तोपर्यंत फौजी साहेबांना भूक लागली होती. त्यांना काही दम निघाला. त्यांनी तव्यावरती हे पापड भाजून खाल्लाय. थोडंसं तेल टाकून ना सगळा तवा जाळून टाकलाय आणि म्हणले आता भूक लागली मला काही दम निघाला मी चपात्या करतो. तर त्यांनी बिन पीठ लावताच चपाती लाटली ना पोळपाटावरती तर ती सगळी तव्याला चिपकत होती. गॅस बारीक गॅस मोठा केला नाही आणि टाकली चपाती त्याच्यावर. कोणता पराठा आहे हो? कोणता आहे का नान रोटी सांगा ना सांगा ना कोणतं आहे? हमारे बोल कर ते गोल केलं तर तुमच्या कोणते वापरच होणार आहे. फौजी साहेबांना लागली भूक मी भाजी करते तोपर्यंत ती चपात्या लागली बघा आता. फौजी साहेबांना आपल्यासारख्या गोल गोल चपात्या नाही बरं का पण असं वाकड्या तिकड्या का होईना त्यांना चपात्या येतात. तर मी असं आजारी पडले ना कधी तर ते असं स्वयंपाक सगळा करतात. त्यांना भाकर नाही बनवता येत आणि चपाती बनवता येत नाही. त्या रोट्या बनवतात आणि बाकीच्या भाज्या त्यांना कोणत्याही बनवायला सांगितल्या तरी ते बनवतात. मी पीठ लावून लाटते फौजी साहेब तेल लावून लाटते चपाती बघा आता. पीठ लावून लागली चिकटत ना मग ते तेल लावून लाटल्या. आणि ते फौजमध्ये चिकन इतकं छान बनवायचे ना तर मुलांना त्यांच्या हातचं चिकन खूप आवडतं. तर चिकन मटन त्यानंतर असं बाकीच्या भाज्या चहा असं छान येतं त्यांना.
देत नाही भाजी. भाजी घेऊ तरी ना जेव्हा तुम्ही घ्या ना, लांब लाटावं लागते. मी असं तेल लावून टाकले. खाली मग मला तोच प्रॉब्लेम झाला की माझी चपाती लय भारी आली असती. हा का? हा तो यापेक्षा भारी आली असती. माझ्यापेक्षा भारी बघा आता. तुम्हीच करा काय बघ मग रोज. मग मी आराम करते मग. आम्ही कमी येते. नाही ना तुम्ही. तर फौजी साहेबांना थोडासा वेळ मिळाला ना तर ते असं मला थोडीफार मदत करत असतात. त्यांना भूक लागली, त्यांना म्हणलं तुम्ही चपाती झाल्यानंतर लगेच जेवायला घ्या, पण नाही म्हणले आपण सगळे संगत जेवायला बसू. तर मला चपात्या भाजू लागत होते ते. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.